कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घाबरलात ना? खरं सांग, घाबरलात ना? कसं वाटलं तुम्हाला आज? बरं जाऊ द्या, पण कसल्या भारी आहात हो तुम्ही। नाही म्हणजे कसल्या हुशारकीनं तुम्ही त्या माणसाला घराबाहेर हाकलून दिलं। पण एक गोष्ट ध्यानात ठेवा अनुष्का मॅडम, देवी आई गद्दाराला इश देऊन बी मारू शकतात। तो तर परका माणूस होता, पण जेव्हा माझ्या देवी आईंना कळल की त्यांनी ज्या मुलीवर इतका विश्वास ठेवला, आज तीच मुलगी त्यांचं अख्खं घर उद्ध्वस्त करायला निघाली। विचार करा त्या तुमचं काय काय करू शकतात। असू द्या हे घ्या, घ्या। काय झालं? सारी माफ करा अनुष्का मॅडम। अहो लई नाजूक खातो तुम्ही। मला वाटलं होतं तुम्ही किर्लोस्करांशी पंगा घेताय म्हणल्यावर लई ताकद असेल तुमच्या अंगात, पण तुम्ही तो फुसकं पॉम निघालात। चला आता दिवस मोजायला घ्या। तुम्ही काय किर्लोस्करांना उद्ध्वस्त करणार आहे? ध्यानात ठेवा ते किर्लोस्कर आहेत, किर्लोस्कर। थांबा, मी विसरले। गाडीमध्ये बसताना जरा हळू बसा, नाहीतर असं समजा की तुम्ही शेवटचं या गाडीत बसताय। कुणास ठाऊक, मी तरी बॉम्ब बिम ठेवलं असेल तर गाडी। अनुष्का मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जो दुसऱ्यांसाठी खंटा खणतो एक ना एक दिवस तो स्वतःच त्या खंट्यात पडतो। पारू आली पारू, ये। काय झालं देवी, तुम्ही बोलवलत मला? और मला एक सांग, आपल्याकडे गेस्ट येणार आहे, त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे, हे तर मी तुला सांगितलं होतं, पण जेवणात विष घालायचं आहे हे तुला आईने कधी सांगितलं? आणि मुळात तू खरोखर विष घालवलं होतंस का? असं करेन का मी सर? ती फक्त आयडियावरती चोर वळकायची। अगं पारू, अगं आधी मला तरी सांगायचं ना, मी जेवून घेतलं असतं। मी जेवले नाहीये, तुझ्या या भीतीमुळे जेवले नाहीये मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।